नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, कशात तुम्ही मजेत ना? तर मित्रांनो, असेच मजेतच राहा, आनंदित राहा. आयुष्य एकदाच येतं, पुन्हा येत नाही. आणि आयुष्यात आल्यानंतर आनंदमय वातावरणामध्ये सगळ्यांशी हसून खेळून मिळून मिसळून आणि जे काही सण असतात त्या सणानिमित्तानं आपण सर्वांनी एकत्र येऊन सणाचा आनंद एकत्र येण्याने खूप चांगला असतो आणि खूप आनंदमय वातावरणामध्ये आपल्या सगळ्यांना कुटुंबांना. तर या ठिकाणी कोणवली गावात आपण आलेलो आहे. मंडणगड तालुक्यापासून साधारणतः 6 ते 7 किलोमीटर अंतरावर कोणवली गाव आहे. त्या गावामध्ये आपण शिमगा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो ते तुम्हाला आज थोडक्यात दाखवणार आहे मी. आणि सुरुवातीच्या ज्या व्हिडिओ आहे, गावाची जी स्टार्टिंग आहे ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ह्या कोणवली गावाचा शिमगा उत्सव मंडणगड तालुक्यामध्ये एकमेव असा उत्सव आहे. त्या उत्सवासाठी भाविक लोक येतातच आणि ग्रामस्थ यांचं सगळ्यांचा एकोपा. या गावामधली ती जर आपण बघायला गेलो तर प्रत्येक गावामध्ये भांडणं किंवा गावकीची भांडणं असतात किंवा वाड्या असतात. अशा प्रत्येक वेगवेगळ्या वाड्या असतात, प्रत्येक गावामधल्या असतात. राजकारण असतात, कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठल्या पक्षात आहे. परंतु ह्या गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या गावात वाड्या मला वाटतं साधारणतः 3 ते 4 वाड्या असतील. परंतु शिमगा उत्सव अशा पद्धतीने साजरा केला जातो की इथं कुठल्या गोष्टीचा भेदभाव किंवा कुठले राजकारण किंवा भांडणं तणणं अजिबात इथं कुठलं चालत नाही. तर अशा पद्धतीने हा कोणवली गाव हा एकमेव असा शिमगा उत्सव साजरा केला जातो. तर त्याच निमित्तानं तुम्हाला आजचा हा शिमगा उत्सवाचा स्वागताचा जी पालखी बाहेर गावून जी आपल्या गावात येणारी आहे तिचं स्वागत आज कशा पद्धतीने होणार आहे, कशा स्वरूपात होणार आहे आणि किती आनंदमय वातावरणात जल्लोषात हा साजरा कशा पद्धतीने महिला मंडळ मुंबईकर चाकरमणी या गावाला आवर्जून देवीला भेट देण्यासाठी रंगभैरी देवी या कोणवली गावची शहाण आहे. आणि या देवीच्या आशीर्वादाने ह्या कोणवली गावावरती असलेले जे आशीर्वाद आहे ते सगळ्यांना एकजुटीत आणण्यासाठी हा कोणवली गावाच्या सर्व ग्रामस्थांचे या कार्यक्रमाला हातभार चांगल्या पद्धतीने लागलेला आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. आणि चला तर आपण शिमगा उत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर शिमगा उत्सवाला आनंदमय वातावरणात तुम्ही सुद्धा गावाला या. तुमच्या गावाच्या कमेंट सांगा, तुमच्या गावातील शिमगा उत्सव कसा असतो, कशा पद्धतीने साजरा केला जातो ते सुद्धा या व्हिडिओमध्ये नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. चला तर आपल्या गावचे ग्रामस्थ बाबा नाव सांगा तुमचं जरा. मधुकर धोंडू कांबळे. हां, तुम्ही या वाडीवरचे काय कुठल्या वाडीवरचे? गणेशवाडीवरचे. बरं, ही वाडी कुठली? ही गाववाडी. ही गाववाडी. आणखीन वाड्या किती आहेत? एक बुद्धवाडी. अच्छा, बुद्धवाडी, गणेशवाडी, गाववाडी आणि बुद्धवाडी अशा 3 वाड्या. ओके सर, 3 वाड्या आहेत. या वाड्यांमध्ये सण साजरा कशा पद्धतीने केला जातो बाबा? उत्सवाने खेळी मेळीने सर्व आनंदात केला जातो. कारण मी आज खाली जे बघितलं, माहिती दिली ग्रामस्थांनी, सगळे साधारणतः आत्ताच्या पंगतीला बसले होते भोजनाला, साधारणतः नाही म्हणत 250-300 माणूस होता. तर सगळ्यांना नियोजन 1 ते 2 माणसं करत होती, पण खूप छानपैकी त्यांना प्रतिसाद दिला. आणि तुमच्या गावाला माझ्याकडून आणि संपूर्ण मंडणगड तालुक्यातील रहिवासी भक्तांकडून तुमच्या गावाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा गाव असंच चांगला प्रगतिशील व्हावं आणि आपल्या गावाच्या देवीचं नाव लौकिक अखंड जगभर व्हावं, तालुक्यात व्हावं, जिल्ह्यात व्हावं, अशी मी आपणा सगळ्यांना विनंती करून आपण असाच सण साजरा करावा ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. धन्यवाद. चला तर बघा मित्रांनो, ही परंपरा आहे खेळ्यांना गळे मिळवायची आणि रामराम म्हणून या शब्दाने त्यांचं स्वागत करतायत. इकडे जी परंपरा आहे आणि इकडे जी लाईन लागली आहे ती लाईन आहे. तर मित्रांनो, इकडे देवीचे चरणी या लोकांना ग्रामस्थ येऊन दर्शन घेतात. त्यांची धाराशिमा आहे या ठिकाणी हे सगळेजण भक्तजन येऊन देवीच्या चरणी नतमस्तक होत आहेत. ते बघा इकडे अशा पद्धतीने देवीच्या नतमस्तक होऊन देवीचा आशीर्वाद घेत आहेत. मित्रांनो, आता इकडे महाप्रसादासाठी हे सगळी पंगत बसले आलेले सगळे खेळी या ठिकाणी तुम्हाला उपस्थित दिसतील. हाय 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 हाय
हाय सर्वांना हाय, काळजी नका करू. तर मित्रांनो बघा, एवढी संपूर्ण ही संघटना एक मेजुटी इकडे तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा, सुंदर अप्रतिम असा नियोजन आहे इकडे. आणि कोणवलीकरांचं जर बघाल ना तुम्ही तर डोळ्याचे पारणे फिरतील असा नियोजन तुम्हाला प्रथमच बघायला मिळणार आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओला नक्कीच कंटिन्यू तुम्ही बघत राहा. ह्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग असणार आहे. हो, तर अशा पद्धतीने सगळे खेळी आले. सात दिवस बाहेर होतो ते आज गावाचा देव आपल्या आज खेळ्यांनी गावाच्या सवादी केलेला आहे. तेव्हा आज जसं आनंदात देव आणलेला आहे तसाच सगळ्या मंडळींनी इथे व्यवस्थित लक्षात ठेवायला पाहिजे. कोणी गडबड केल्यानंतर गाव आम्ही सोडणार नाही त्याला, लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि आपण जसं आनंदात शिमगा साजरा करायचा आहे तसा आनंदात शिमगा साजरा करायचा. कुठे गालबोट लागला नाही पाहिजे, हे रीतीने सगळा आपला शिमगा साजरा करायचा आहे. आज साजरा असताना आपण 7 दिवस बाहेर गेलो होतो आणि बाहेर गेले असताना खेळ्यांनी ते अशा चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पडला की खरोखर त्यांना त्याचं स्वागत करावं असं वाटतंय. आणि कुठल्याही गोष्टी गडबड केली नाही. तशीच आता गावामध्ये आपण कुठल्याही गोष्टीची गालबोट न लावता असा आपण कार्यक्रम पार पडायचा नाही. त्याला कोण गालबोट लावित असेल आणि त्याला कोण जर साथ असेल त्याला गाव शासन केल्याशिवाय राहणार नाही. पालखी पाटलांच्या घराजवळ जाते नेहमीप्रमाणे, जसा पूर्वीप्रमाणे चालत आलेला आहे. पाटलांची मानाची आरती ती घेतली पाहिजे. आरती घ्यायला 5 मिनिटं लागतात. आरती घेतल्याच्या नंतर पालखी नेहमीप्रमाणे नाचत नाचत पुढे जाईल. आरतीसाठी तिथे कोणी धक्काबुक्की करता कामा नये. तर मित्रांनो बघू शकता की साधारणतः नाही म्हटलं तर जवळजवळ 200 ते 250 या ठिकाणी खेळी या धारशेत या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. आणि ते आता संपूर्ण महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी सर्वांना देण्यात येतो. नंतर या ठिकाणी जी पालखीचं आगमन सोहळा आहे ते गावात जाणार आहे. धारशेत या ठिकाणी स्थानापन्न झाले. गावदेवीच्या नावाने या ठिकाणी नैवेद्य या ठिकाणी केलेलं आहे. बघा इकडे सुंदर असं आपण आज केलं तुम्ही. चला, सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो भात वाड्यापाच्या सुरू आहे इकडे आणि मी इथे बसलो आहे बाजूलाच. हे बघा, बस 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 बस. हो हो, तुम्ही तिथं आम्ही. तर मित्रांनो चला, आपण सुद्धा महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. आणि इकडे सगळी पंगत बसते बघा. इकडे संपूर्ण लोकांना महाप्रसाद घेतल्यानंतरच इथून पालखी गावामध्ये त्याचं आगमन होणार.
आमचा दिवस त्या गोष्टीसाठी व्हिडिओ युट्यूबवरती टाकता त्याच्यासाठी आमचं सगळं पूर्णपणे गणेशवाडी कोंडवली गावाचा पूर्णपणे तुम्हाला सहकार्य आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.